तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये। पहिल्या ब्लॉगला तुम्ही भरपूर सपोर्ट केला, तसाच सपोर्ट ह्या ब्लॉगला पण करा। आणि आपण आता आलोय चिवे या गावामध्ये। एकविराईची मानाची पालखी 2022 मध्ये स्थापना झालेली आहे, तर आज 5वं वर्ष त्यांचा। तर आपण पण आहोत त्या पालखीमध्ये, तर बघूया पुढे पुढे काय काय होतंय। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा तर फुल येणार आहे। हिमानाची पालखी निघाली कारल्याला, चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला। तर आपली पालखी निघालेली आहे, आत्ताच गावातनं निघालेली आहे। आम्ही पण चाललोय। बोला आई माऊलीचा माझ्या एकविराईचा लवकरच भेट होणार आहे आई सोबत। नाचत गाजत पालखी चिवे गावातनं बाहेर काढलेली आहे। बघू पुढे काय होतंय, तो भेटू आपण पुढे। आई एकविरा हा मित्र मंडळ चिवे गावाचा लय सुंदर, चिवे गावाचा लय सुंदर, चिवे गावाचा लय सुंदर। या गावात स्वयंभू हनुमानाचा शोभतई बापूजी मंदिर, स्वयंभू हनुमान मंदिर, शोभतई बापूजी मंदिर। माय माऊलीचा आईचा आता उधा उधा केला, माय माऊलीचा आईचा आता उधा उधा केला। चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला, चिवे गावाची मानाची पालखी निघाली कारल्याला। आईच्या भेटीला एकविरा आईच्या भेटीला। तर आपली पालखी निघाले गावात ना, पण गावाच्या बाहेर जी गावदेवी आहे तिच्या भेटीसाठी आपण पालखीला आणलेली आहे, आई माऊलीला तिच्या बहिणीशी भेटवण्यासाठी। तर बघू शकता तुम्ही। बघू पुढे काय काय होतं ते। आता तर जल्लोषामध्ये आणलेली आहे आणि सर्वांचा उत्साह लय डेंजरस आहे। तर भेटू पुढे काय होतं ते बघू। बसवली चंदनी पालखीत बसवली, भक्ताची तान फुक हरवली, आईला माझे मिरवली। तर चिवे गावात ना आत्ताच पालखी निघालेली आहे। आम्ही अर्ध्या रस्त्यावर आलेलो आहोत आणि सर्वजण आता नाश्त्यासाठी आहेत। हे बघा सर्वजण रेडी आहेत। आईची ओढ फक्त मनात आहे, कारल्याला जाऊन फक्त आईला भेटायचं आहे। बघू बोला आई माऊलीचा आपला नाश्ता आलेला आहे। आई माऊलीचा एकविराईचा आईच्या भेटीला एकविरा आईच्या भेटीला, चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला। आता आपण आलो पेडली मध्ये। आईची माझ्या लई महती, पाठीशी आई मग कशाची भीती, पाठीशी आई मग कशाची भीती, पाठीशी आई मग कशाची भीती। महिमा तिचा सांगू मी किती, नजर तिची या भक्तांवरती, नजर भोळ्या भक्तांवरती, नजर भोळ्या भक्तांवरती। साडी चोलीचा खाना नारळाचा मानपान द्यायला, साडी चोलीचा खाना नारळाचा मानपान द्यायला। चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला, चिवे गावाची मानाची पालखी निघाली कारल्याला। आईच्या भेटीला एकविरा आईच्या भेटीला।
डेंजरस डेंजरस. चैताच्या महिन्याला आईच्या भेटीला उचलून खांद्याला चिवे गावाची विमानाची पालखी निघाली कारल्याला. चिवे गावाची विमानाची पालखी निघाली कारल्याला. चिवे गावाची विमानाची पालखी निघाली कारल्याला. तर आता आपण पोहोचणार आहोत जांभूलपाड्याला. मागच्या ब्लॉगला तुम्ही भरपूर सपोर्ट केला, आपण ब्लॉगला असाच सपोर्ट करत राहा. आणि तुम्ही बोलत असाल का चिव्याची पालखी आणि साहिलचा संबंध, तर संबंध असा की चिवा गाव माझ्या आत्याचा गाव आहे. लहानपणी पोरं मामाच्या गावाला जातात, मी चिवेला आत्याच्या गावाला गेलोय, तर तेच सांगतोय. आणि आता आपण पोचू जांभूलपाड्याला. राडा तर फुल केलाय, तुम्ही व्हिडिओ मध्ये तर बघितला असाल, अजून व्हिडिओ बाकी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सबस्क्राईब जर केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर पण करून टाका. याला त्याला तुम्ही सबस्क्राईब करता, लाईक करता, पण आपल्या भावाला तुम्ही सबस्क्राईब करत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. तर सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ताच आपण जांभूलपाडा सोडलेला आहे. आता पुढचा स्टॉप आपला परली असणार आहे. पालखी गेले आपली, पुढे आपण राहिलो माग. जाऊ चालत चालत असते असते. आता चालत चालत आपण आलो परलीमध्ये आईच्या मानासाठी. बघू पुढे काय होते. तो सर्वात मागे होतो, आता आपण सर्वात पुढे आलाय, सगळेजण मागे आले. मध्ये आपल्याला सरबत भेटलेलं आहे. आता आईचा मान पण आहे इथं. तर आता आपण पोचलोय दुधानेवाडीला. चिव्यातून पालखी निघाले, दुधानेवाडी पर्यंत पोहोचलेली आहे. ऊन जबरट आहे, पण भाई ऐकणार नाही, आईची भेट घेऊनच राहणार आहेत. बघू पुढे आता काय काय होतंय ते. तर आपण चालत चालत आलेलो आहोत दिव्य हॉटेलमध्ये. जसं की तुम्ही बघू शकताय, तर आपला पहिला दुपारचं जेवण असेल दिव्य हॉटेलमध्ये. तर सर्वजण थांबलीत, आपली पालखी पण तिथे उतरवलेली आहे. आणि पहिलंच जेवण असेल, 1-2 तासाचा ब्रेक असेल, त्याच्यानंतर आपला प्रवास परत सुरू होणार आहे, पायवारी आपली. तर बघू पुढे काय होतंय. तो सध्या तरी हॉटेलमध्ये आलोत आपण. माणसं चालते, आपली पालखी तर ठेवलेली आहे. तर आताच आपलं जेवण झालेलं आहे, तर आपण लगेच आता निघतोय. पालखी आता रेडीच आहे. बोला आई माऊलीचा, माझ्या एकविरेचा. आई तुझं देगुल साजतई फुलाले डोंगरा. तर आम्ही चाललो धावत पालखीच्या पुढं. भावाची आपल्या व्हिडिओ बनवायची आहे. बागो चालता चालता आपल्याला एक भारी वस्तू भेटलेली आहे. हे बघा, आपल्याला जेवायला बोलत पण आत्ताच आपण जेवण झालेलं मस्त. आमचं जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे, तरी पण बोलवतोय का तर जेवायला या, पण आम्हाला नको. आम्ही फुकट तर नाही काही. तुझे संगान रघुराव तानू देवलाव. चालता चालता आमची एनर्जी झाली डाऊन. भाई ते बारकी पोरं दिसतात का तुम्हाला? नादच वेगळा आहे त्यांचा भाई, बारक्या पोरांचा.
दमतच नाही. तर आपण नाश्त्यासाठी थोडस थांबलेले आहेत, तर आपण थोडीफार माहिती चिवे गावाची घेऊया. तर चिवे गाव ही मानाची पालखी कधीपासून चालू झालेली आहे? बघायला गेलं तर चिवेगावची मानाची पालखीची स्थापना 2022 झालेली आहे. चिवेगावची मानाची पालखीला आता 4 वर्ष पूर्ण होऊन 5 वर्ष चालू आहे. आणि असं समजलंय की काल त्यांची कबड्डीची टीम जी आहे ती जिंकण्यात आलेली आहे. तर सर्वात आधी अभिनंदन तुमच्या गावासाठी, आपल्या चॅनल कडनं यांना पण अभिनंदन आहे. आणि जर सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ जी शेवटपर्यंत पूर्ण बघा. बोला आई माऊलीचा. एक गोष्ट सांगायची मी मला, हा पुतळा दिसतोय, हा जांभूल पाड्यापासून आमचं माग येत आहे, पालखीच्या माग. तर जांभूलपाडा कुठं राहिला आणि आता आम्ही पोहोचलोय खोपोलीच्या तिथे. खोपोलीच्या इथे भूमिकाच्या इथे, भूमिका हॉटेलचे आहे तिथे पोहोचलोय आपण. आणि तो कुत्रा म्हणजे दिसतोय, पालखी सोडून कुठं जायचंच नाही, कुठनं मागा आलाय तो. आईचा प्रेम, बाकी काय. तर आपण चालत चालत पोहोचलोय ढेकूला, इमेजिकाच्या इथं. आता सर्वजण नाश्ता करतायत वडापाव, तर आपण पण करूया. आम्ही भाई स्टिंग पण घेतले सोबत. तर आपण आता आलो दहिवलीला. आपण आलो पुढे पालखी आलो माग. तर आता बस स्टॉपला थांबणार आहोत, पालखी आल्यावरती मग सोबत जाणार आहोत. सर्वजण वेटिंगला. चालता चालता चालक झालेला आहे, पण पाय काय अजून थांबलेले नाहीत. तर चालक तर झालेला आहे. आणि आता आपण खोपोलीला पोहोचलेले 8 वाजलेले. तर आता 8 वाजलेले आहेत आणि चालता चालता आपण आलो खोपोलीला. अजून रेस्ट जागेवरती पोहोचण्यासाठी तरी किती, 1 तास, अजून 1 ते 1.5 तास जाईल. 1 ते 1.5 तास जाईल. म्हणजे 9:30 पर्यंत बहुतेक आपण पोहोचू. बघू, जाताना तर फुल एन्जॉय करतोय. भेटू डायरेक्ट जागेवरती. पालखी निघाली कारल्याला. आताच आपण खोपोलीची कमानी पार केलेली आहे. तर आज तर खोपोलीमध्ये वस्ती आहे. वस्ती मी तुम्हाला दाखवतो. बालवाडी सभागृहामध्ये आपली वस्ती आहे. तर बघू आता पुढं. पालखी तर चालले, आज वस्ती आहे कारण का टाइम भरपूर झालेला आहे. उद्या सकाळी 7 वाजता आपण परत पालखीसाठी चालू करणार आहोत पायवारी. सुंदर जगावरचं स्वयंभू हनुमानाचा शोभताई बापूजी मंदिर. आपण आलोय खोपोलीला वस्तीसाठी. आपला मित्र आहे, त्याकडे एक वेगळीच कला आहे, तर तो आपल्याला दाखवणार आहे. एकदा भावाचं नाव विचारून घेऊ आपण. भावाचं नाव काय, नाव काय झालं तुझं? माझं नाव सूरज अप्पा देशमुख, सध्या मुक्काम पोस्ट वरची खोपोली.
तर आपण स्टे केलेला आहे तिथं जिम पण आहे. बादशाह काय ऐका नाही, सकाळी बिन उठण्याचा प्लॅन आहे वाटतं. उठणार नाही वाटतं सकाळी. भाव आपला उठणार नाही वाटतं सकाळी, त्याच्यामुळे आता मजबूत हे करताय. आपण जिम सोडून कधीच टाइम झाला आणि आता जिम आपला साथ नाही सोडत. आपण जिमचा साथ सोडून दिला. पालखीवरनं चालून आलंय आणि आता सर्वजण पायाला बाम चालतोय. बाम आता नाही जिंकलेली वाईट सर्वजण मांड्याला पायाला नुसतं स्प्रे आणि बाम चालतंय. हे बघा, हे बघा, बादशाह वगैरे इथं बाम चालतंय पायाला. जिंकलेली आता आमची जिंकलेली स्प्रे बाम काय ओलटतात ते ओलटतात पायाला. आईला माझे मिरवली, आईला माझे मिरवली. तर तुम्ही त्या पोराची क्लिप बघितलीच असेल जी आपण मी तुम्हाला दाखवली त्या पोराची क्लिप. आणि तो खरंच टॅलेंटच्या काबिल आहे खरं तर, कारण का त्याच्या तोंडाने जो तो कलेचं प्रदर्शन करत होता, जो आवाज काढत होता गाडी वगैरेचे, साध्या माणसाला तो जमणारच नाही. आणि आम्ही सर्वांनी बघितलं, सर्वांनी स्वतःहून टाळ्या वाजवल्या आणि तो खरंच त्या टॅलेंटच्या काबिल आहे. कला आहे पोराकडं. तर आपली सकाळ झालेली आहे, 5:30 वाजले सकाळचे. आपण आंघोळ बिंघोळ करून एकदम टकाटक, अजून त्यांचे आंघोळ बाकी आहे. ब्रेसची घालता जास्त. तर आता सर्वजण रेडी होत आहेत, परत जायचंय पायवारीला. बहुतेक जणांची आंघोळ झालेली आहे, बहुतेक जणांची बाकी आहे. आपली तर झालेली आहे. तर आपल्याला समजा त्यामध्ये भेटलाय चाय आणि बिस्किट सर्वांना. पालखी आता जायला निघालेली आहे. तर आता आपली पालखी निघालेली आहे. सकाळचे वाजले 6:30. गालोक तर भरपूर आहे. निघालेली आहे पालखी. घाट चढता आता आम्ही. आलू अत्यस्ती घाट चढतोय. गालोक तर भरपूर आहे. बघू काय ब्लॉग बनव बोलते पुढे गेला. हाय गाईस, मागच्या ब्लॉग मध्ये बॉबे खायला या. बादशाह आपला पायाला पुढे तसं आम्ही चालतो. बघू मोठं पुढे अजून पायाला. आता फुटलं तर बरं होईल, नाही फुटलं अजून पाहिलं तुझं. भावाच्या पायाला फोड आलेला आहे. चालून आत्ता अशी सकाळ झाली, कुठेतरी उजेड दिसतंय. नाही तर आतला मागाच वाजता कालवत होता. आईला हिरवा पातळ चोली, पायाची दोरी आईला केली. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता कुठं उजेड दिसायला लागलाय. पालखी आपल्या माग आहे. आपण पुढे आलो जरा पालखीच्या आणि आता कुठेतरी उजेड दिसायला लागलाय. अजून तर घाट बाकी आहे. आता आम्ही चाललो गाडीने. आमची जिरले आता. आम्ही चाललो बाईकने. आता थोडस पुढे चाललंय बाईक. आता आमची जिरलेली आहे पूर्णपणे. आता आम्ही घेतलाय बाईकचा सहारा, स्कूटीचा सहारा घेतलाय. थोडासा वरती जाऊ आता.
पुढे लक्ष दे, मी फक्त हातातलं टाकशील आपल्याला. इकडूनच ना तिकडून काय वेगळा बाईक म्हातारवा चाललाय बघ, म्हातारवा चाललाय. ये चला 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 चला. हे यांची बहुतेक जणांची जिरले हो. आरामात ये. तर आता आमच्यातला एक प्लेअर कमी झालेला आहे, आता आम्ही दोघच राहिलेले आहेत. असली तर नवीन वाटतंय. माझा जीव आलाय घाशापाशी. टाकू नको तू, टाकू नको. वाटत घरची हे पण हो, आपला मित्र आलेला इथं. हे बघा, डॉगेश भाई पण आपल्या पालखीमध्ये सामील आहे. आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानुआईचा. आपला भाव बोलतोय का आपल्याला व्हिडिओ मध्ये घ्या, दामना बिमना गेला खड्ड्यात. आम्हाला दामना बिमना माहितीच नाही. झिंगारला वाटतं, झिंगारलाच. तर आला आपण स्टेला. आपल्याला भेटलाय की नाश्ता, कांदे पोहे. फुल पब्लिक इथं नाश्त्यामध्ये बिझी बोलते आपला रॉकस्टार. तर जसं की तुम्ही बघितलात, आत्ताच आमचा जस्ट सकाळचा नाश्ता झालेला आहे. तर आता आम्ही चाललो परत. बाबू तोपर्यंत थोडासा चार्जिंग लाव मोबाईल. पुढे आपल्या तिकडे बरेच करायचं आहे. चार्जिंग आहे, माझा मोबाईल चार्ज आहे, दुसरावाला त्यांनी पाठवतो चार्जिंग. आपण आलोय टायगर पॉइंटला आणि येताना आपल्याला अजून एक पालखी दिसलेली आहे. आपण बघू कुठली पालखी आहे. आणि एकविरेचीच पालखी आहे. कुठल्या गावावरून आले ते कुठं आला होता? सातपाड्यावरनं अजून एक पालखी आलेली आहे. भावासोबत आलाय आपण जरा एकाच ठिकाणी. भाव आपल्याला व्ह्यू दाखवते, बघू काय विषय येतो. आहे नाद व्ह्यू. डेंजर रे. विषय आलोय खंडाल्यामध्ये. पायांची अशी दशा झाली ना, लय बेकार. पण थांबायचं नाही. पालखी गेले पुढं, आम्ही राहिले माग. सर्वांच्या पायांचे पूर्ण वाट लागून गेले. सर्व वाकडे तिकडे चालतायत. अर्धी जण गाडी मधून वरती जाऊन परत चालायचाच आहे. यार हा काय करते एकदा. आपला एक व्हिडिओ राहिला माग, तो पण बोलतोय येतो म्हणून. चाललंय आता. तुम्हाला व्हिडिओ मध्ये तो एवढूसा 10-15 मिनिटाचीच व्हिडिओ दिसत असेल. भाई 2 दिवस कंटिन्यू चाललाय. लय डेंजर आहे. आणि आता प्लस एडिट पण करायचं आहे. बहुतेक भरपूर जण मला बोलत होते की पालीच्या जत्रेचा ब्लॉग करायला. आता इथना निघणार उद्या
आत्ता ते तिथून निघणार गाडी लावली परवा. आले मग 4 गाड्या तर बघू जर टाइम जर मॅनेज झाला तर व्हिडिओ नक्कीच येईल आपली जत्रेची पण. आता ही सध्या हा दुसरा ब्लॉग आहे, ह्याला पण सपोर्ट करा, लाईक शेअर करा, ह्याला त्याला तुम्ही सबस्क्राईब करता, त्या तुमच्या भावाला करा सबस्क्राईब. मी काय तुम्हाला रोजचा परेशान करायला नाही. माझे व्हिडिओ ब्लॉग सध्या तरी कमी आहेत, तर बिंदास सबस्क्राईब करा, 20 मिनिटे दाबा, लाईक बिक करा. इंस्टाला फॉलो नसेल केला तर इंस्टाला पण फॉलो करा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देतो इंस्टाची, तर इंस्टाला पण फॉलो करा. इंस्टावरचे पण व्हिडिओ बघा, इंस्टाला भरपूर सपोर्ट आहे. आई माऊलीचा माझ्या एकविराईचा या चैताच्या महिन्याला आईच्या भेटीला उचलून खांद्याला, चैताच्या महिन्याला आईच्या भेटीला उचलून खांद्याला. चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला, चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला. आपल्याला पूर्ण सहकार्य पाणी वगैरेचा शिव मित्र मंडळाकडनं पूर्ण एकदम काय टेन्शनच नाही पाणी वगैरेचा. 2-2 मिनिटाला येऊन पाणी देऊन जात आहेत. आई एकविरा हा मित्र मंडळ चिवे गावाचा लय सुंदर. तर आता आपण थोडं जवळच आलोय माऊलीच्या. आमची गाडीची साथ आम्हाला कधीच सुटली, त्यांनी थोडाफार हुलहुल दिले आणि नंतर आम्हाला टाकून गेले ते पुढे पायवारी. ऊन लय खतरनाक आहे, जाम खतरनाक ऊन आहे. पण भाई कारल्याला तर जायचं आहे. हा बघा लोकेशन. 5 किलोमीटर आहे कारला. तर आता पोचू लवकर. एकविराईच्या भेटीला चिवे गावाची हिमानाची पालखी. चुकून मला आता भेटलेलं आहे पाय भिजवून. तर आता आपण चालत चालत आलोय वाकसाईला. जगद्गुरु इथं. आता आपल्याला इथं कारला हा जो आहे 4 किलोमीटर आहे फक्त. 5 किलोमीटर होता, 1 किलोमीटर कमी झालंय. ऊन भाई लय खतरनाक आहे. आता आपला स्टे आहे, जेवण आहे थोडाफार, जेवून परत पालखीला. तर इथं मंदिर आहे, तर आपला आता स्टे होणार आहे थोडासा, जेवण वगैरे परत. नवी विषय चालू आहे. इसा करस ना तसा. नंतर भेटतो. तर आता सांगू त्याला इथं आरामात आपली व्यवस्था आता आली.
सर्वजण उन्हामध्ये 4 बघला इथं 500 रुपये खर्च झालाय बिल सांगता हा बादशाह गॅंग करली लोलच पडलेली आहे. तर आता आपला आराम झालेला आहे. आपण ज्या जागी थांबलेलो होतो तर 2 तास आपण थांबलेलो होतो. आता आपली पालखी निघते लवकरच आई माऊलीच्या भेटीसाठी. सर्वच जण वाट बघत आहेत, आम्ही पण वाट बघत आहोत. तर लवकरच आपली पालखी आता इथनं निघणार आहे. खरं तर जेवणासाठी थांबलो होतो आपण. आता बघू पुढचा रस्ता काय होतो. या चैताच्या महिन्याला आईच्या भेटीला उचलून खांद्याला, चैताच्या महिन्याला आईच्या भेटीला उचलून खांद्याला, चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला, चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला, आईच्या भेटीला एकविरा आईच्या भेटीला, चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कार. तर आपण आता पोचलेलो आहोत माऊलीच्या पायथ्याशी, पायथ्या मंदिरशी. कारल्याला निघाली कारल्याला एकविरा आईच्या भेटीला, चिवे गावाची हिमानाची पालखी निघाली कारल्याला. तर आता आपण पोचलेलो आहोत आई माऊलीच्या पायथ्याशी. इथे आपल्या एकविरा आईचा पायथा मंदिर आहे. इथे पहिले पालखी आपण ठेवलेली आहे. पहिले तिथे दर्शन दाखवणार, मग नंतर आपण वरती जाणार. कोंबड्याचा मानपण वगैरे सर्व आपण घेतलेलं आहे. नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. माऊलीची शिडी चढता चढता तुम्हाला अशी दुकानं पण भेटतील जिथं तुम्ही सामान वगैरे घेऊ शकता. तर पायऱ्या चढता चढता आपल्याला 5 पायरी मंदिर पण भेटतंय माऊलीचा. आम्ही आता दाखवलं, तुम्हाला रील दाखवली असेल व्हिडिओ. आई तुझं देगुल साजतई, फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान, पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग. आई तुझं देगुल साजतई, फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान. तुझा मनाचा मान घेऊन येता
तर आई माऊलीला आत्ताच जस्ट भेटून आलो आपण, जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलाच असाल. हॅलो. व्ह्यू बघा, नाद. तर आमची स्वरा भारी आता हे बरोबर येते. खूप मजा आली. सपोर्ट करा. आपण ब्लॉग इथेच थांबतोय आणि ह्याच्या आधीच्या ब्लॉगला खूप सपोर्ट केला, तसाच ह्या ब्लॉगला पण सपोर्ट करा. लाईक आणि सबस्क्राईब करा. शिव्याची मानाची पालखी होती आई माऊलीची. 2026 मध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. तर असंच हे असू द्या. तर याच्या पुढे पण तुमचा सपोर्ट असाच असू द्या. याच्या पुढे पण ब्लॉग येणार आहेत. पालीच्या ब्लॉग साठी भरपूर जण मेसेज करत होती. तर जर इथला जर लवकर गेलो, एडिट वगैरे लवकर झालं तर पॉसिबल करू की लवकरच आपला जत्रेचा ब्लॉग पण होईल गणपती बाप्पाचा. बघू कसा काय तो. या जर व्हिडिओला चांगला सपोर्ट करून टाका आणि तसा तो सपोर्ट आहे तुमचा. सबस्क्राईब आणि लाईक तर नक्कीच करा, विसरू नका. आतापर्यंत व्हिडिओ बघितले, व्हिडिओ एंड व्हायला आले, लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आपली पालखी काल झालेली आहे, आईची भेट झालेली आहे. तर आज दुसरा दिवस आहे. 12 वाजलेत भाई. रात्री लेट आलो, सकाळपर्यंत झोपूनच होतो. तर ब्लॉग झालेला आहे आपला. तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत आणि असेच व्हिडिओ येत राहतील. फक्त सपोर्ट दाखवायचा सोडू नका. सपोर्ट जर दाखवला तर मला पुढे व्हिडिओ काढायला अजून आवडेल. अजून मी व्हिडिओ काढत राहील आणि ब्लॉग तर चालू. आता चाललो आपण महाराजांकडे, आपल्या नाथ भक्तांमधले गुरु त्यांच्याकडे. त्यांचा बर्थडे होता आणि आम्ही पालखीला होतो. तर आज दुसरा दिवस आहे. तर आम्ही चाललोय आता. बघ त्यांच्या घरी जातो, जरा भेट देतो. ते पण चिव्याचेच आहेत, त्याला भेट देऊया. आणि बाकी तर काय नाही. चुकी वगैरे काय होत असेल व्हिडिओमध्ये तर मला सांगत जा कमेंटमध्ये. मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती चुकी सुधरावेल. आणि मज्जा आली, खूपच मज्जा आली. शोभताई बापूजी मंदिर, शोभताई बापूजी मंदिर. तर आपल्या महाराजांचा बर्थडे होता. तर आम्ही सर्वांनी नाथपंथींनी त्यांना वाढदिवसासाठी एक भेट दिलेली आहे, तुम्ही जसं बघू शकता. तर आपले महाराज, माझे गुरु, यांचा काल 20 तारखेला बर्थडे होता, वाढदिवस होता. आपण वाढदिवस साजरे करणार होतो कारण आपण ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल का आपण एकविरेला होतो. तर पालीमध्ये हवन होतं, तर त्या कारणास्तव महाराज आपले तिथे गेले होते. पण आज आपण आलेलो आहोत. आज दुसरा दिवस आहे ब्लॉगचा. एंड करायच्या आधी आपल्या सर्वांकडनं महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असंच आमच्यावरती पण प्रेम असू द्या, शिवेगावावरती असंच प्रेम असू द्या. ओम नमो निरंजन दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. चिवे गावाची मानाची पालखी आई माऊलीच्या दाराशी आलेली आहे. तर आई माऊलीचा नावाचा टिळा तो बघा लावलाय माथ्याला. चिवे गावाची मानाची पालखी निघाली कारल्या